37 वर्षांनी पुन्हा भरलाय पहिलीचा वर्ग। ऐकायला जरा वेगळं वाटेल, पण पुरंदर तालुक्यातील राजेवाडी येथे घडलेला हा प्रसंग हृदयाला भिडणारा ठरलाय। 1987-88 या वर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये पहिलीचे शिक्षण घेतलेल्या तब्बल 25 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पुन्हा एकदा आपली बालपणाची शाळा, तेच वर्ग, तेच बाक आणि तेच गुरु पुन्हा अनुभवले। अनोखा स्नेह मेळावा इथे अगदी शालेय परिपाठापासून सुरू झालाय। घंटा गजर, राष्ट्रगीत, प्रार्थना आणि शिक्षकांच्या गोष्टींनी क्लासरूम जणू काळच मागे गेला। या स्नेह मेळाव्याच्या खास उपस्थितीमध्ये होत्या त्या काळच्या शिक्षिका श्रीमती कल्पना फडके आणि मायादेवी दरेकर। त्यांच्या समोर त्यांच्या शाळेतील पहिल्या बालगोपाळांनी पुन्हा वर्गामध्ये बसून भूतकाळातील क्षण साजरे केले। सोहळ्याला पंचायत समितीचे विस्ताराधिकारी राजेंद्र कुंजीर, राजेवाडी बीटचे गोविंद लाखे तसेच शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर, सेवानिवृत्त गुरुजन, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य आणि बँक अधिकारी उपस्थित होते। यावेळी श्री कुंजीर आणि लाखे यांनी शाळेच्या विकासासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन केलंय। नामदेव जगताप गुरुजींनी आशीर्वाद दिलाय, तर कल्पना फडकेबाई म्हणाल्या, हा स्नेह मेळावा म्हणजे विद्यार्थ्यांकडून मिळालेलं एक अमूल्य गिफ्ट आहे। शाळेतील चिमुकल्यांनी आपल्या सुमधुर स्वागत गीतानं सर्वांचंच मन जिंकलंय, तर अलका जगताप यांनी आपल्या पेटी वादन आणि अभंगांनी वातावरण भारावून टाकलंय। माजी विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणी, संस्कारांचे प्रसंग आणि शिक्षकांविषयीची कृतज्ञता मनोगतातून मांडली आहे। कार्यक्रमाच्या शेवटी वृक्षारोपण करून पर्यावरण प्रेमाचा संदेश देण्यात आलाय। विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊचं वाटपही करण्यात आलं। या स्नेह मेळाव्याचं नियोजन नितीन जगताप, गणेश होले, राहुल जगताप, दत्तात्रय जगताप, सतीश पवार, अनिता कोकाटे आणि संगीता गायकवाड यांनी केलं। प्रास्ताविक श्याम जगताप यांचे, तर सूत्रसंचालन स्नेहल भोर यांनी आणि आभार राजेंद्र शिंदे यांनी मानले। स्टार महाराष्ट्र न्यूज साठी मी सौ स्नेहल संजीव भोर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजेवाडीची माजी विद्यार्थी। आमची 1987-88 ची ही बॅच एकूण या ठिकाणी 25 विद्यार्थी एकत्र येऊन आम्ही गेट टुगेदरचा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडलेला आहे। आणि आमच्या 1987-88 साली आम्हाला ज्या गुरुवर्यांनी शिकवलं अशा आदरणीय फडके मॅडम आणि आदरणीय मारणे मॅडम या सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत। मॅडमने मला अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं आणि एक गुरु म्हणून सांगायचं झालं तर गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा, आधी नमस्कार कोणासी करावा। मला वाटतं ते सद्गुरु थोर आहे, जयाचे प्रसादे रघुराज पावे। बाईंनी आम्हाला जे सुंदर असं मार्गदर्शन केलं आणि त्याच बळावर आम्ही सर्वजण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आज काम करत आहोत आणि आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहोत। आणि हे करत असताना कुठंतरी आम्हाला वाटलं की आपल्या शाळेचा, ज्या ठिकाणी आपल्या व्यक्तिमत्वाचा पाया घडला, अशा शाळेला आपण प्रत्यक्ष भेट द्यावी आणि शाळेसाठी आपण काहीतरी करावं। या उर्मीतून आम्ही सर्वजण या ठिकाणी राजेवाडी प्राथमिक शाळेमध्ये आलो आणि शाळेसाठी नक्कीच भरीव असं योगदान आमच्यातर्फे आम्ही दिलेलं आहे। नमस्ते, मी कल्पना विजय फडके, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोरतापोडी शाळेतून आत्ताच मुख्याध्यापक पदावरून कार्यमुक्त झालेले आहे। तर मी या शाळेमध्ये 1987 साली सर्व्हिसला लागली। ही माझी पहिली शाळा आहे, जिल्हा परिषद शाळा राजेवाडी। या ठिकाणी आज 1987 सालच्या इयत्ता माझ्या पहिलीच्या चिमुकल्यांनी गेट टुगेदरचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। मला एवढं सुंदर वाटतं, एवढं छान वाटतंय, मी अगदी भारावून गेलेले आहे। कारण आतापर्यंत मी कॉलेजचे इयत्ता 10वीचे गेट टुगेदरचे कार्यक्रम पाहिले, पण इयत्ता पहिलीच्या मुलांनी असा कार्यक्रम आयोजित करणं म्हणजे हे माझ्यासाठी खरंच अलोभनीय, विशेष असं काहीतरी आहे। तर या मुलांचं मी आभार मानते आणि थांबते। आज जवळपास 37-38 वर्षानंतर आम्ही आमच्या प्राथमिक शाळेमध्ये, ज्यामध्ये आम्ही आमचं प्राथमिक शिक्षण सुरू केलं होतं, त्या शाळेमध्ये, त्या आठवणीमध्ये जवळपास 37-38 वर्षानंतर पुन्हा एकदा रमलो या ठिकाणी। आणि एवढा सुंदर कार्यक्रम, प्राथमिक शाळेचा स्नेह मेळावा आमच्या तालुक्यामध्ये, आमच्या जिल्ह्यामध्ये प्रथमच आम्ही करण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न आम्ही सक्सेस केला। जवळपास आमच्या बॅचचे 25 विद्यार्थी, आमच्या बाई सगळे या ठिकाणी उपस्थित झाले आणि आमच्या तालुक्यामध्ये सुरुवातीला सगळ्यात अगोदर आणि सगळ्यात पहिला प्राथमिक शाळेचा स्नेह मेळावा या ठिकाणी घडतो, याचा आम्हाला खूप आनंद आणि अभिमान आहे।